आपण मागे बघितलं, श्रावणबाळच्या आई वडिलांनी दशरथाला शाप दिला होता, आठवय ना तुम्हाला? त्यांनी गुरु वसिष्ठाने येऊन सगळं सांगितलं, माझ्याकडनं चुकून श्रावणबाळाची हत्या झाली. त्या गुरु वसिष्ठांनी त्यांना काय सांगितलं की तू पुत्रकामेष्टी यज्ञ कर. त्याप्रमाणे राजा दशरथ पुत्रकामेष्टी म्हणजे पुत्र जन्माची इच्छा धरून तो यज्ञ करताना पुत्रकामेष्टी यज्ञ म्हणतात. त्यांनी त्याप्रमाणे सगळे दरबारातले लोक राजा दशरथाच्या आज्ञेने कामाला लागले. या यज्ञासाठी योग्य जमीन शोधून काढली. त्या जमिनीची सपाटीकरण स्वच्छता सगळी करण्यात आली. तिकडे भव्य मंडप उभारला. विद्वान ऋषींना, सगळ्या ऋषीमुनींना बोलवलं आणि वसिष्ठ मुनींच्या देखरेखीखाली सगळ्या ऋषीमुनींनी त्या यज्ञाची रूपरेषा तयार केली. कळलं का? म्हणजे देश विदेशच्या राजांना निमंत्रण काढली. सगळ्या शेजारपाजारच्या सगळ्या ऋषीमुनींनी निमंत्रण. यज्ञाचा दिवस ज्या दिवशी उजाडला त्या दिवशी अयोध्या नगरीत चौकात मंगलवाद्य वाजत होती. रस्त्यावर सडे घातले, रांगोळ्या काढल्या. अनेक घरच तरी प्रत्येकाने आपलं आपलं घर सजवलं होतं आणि यज्ञविधी धूमधडाक्यात सुरू झाला. मोठा यज्ञविधी पार पडला. सगळे ऋषीमुनी भाग घेतला. कळलं का? तिन्ही राण्या दशरथाच्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, त्यांनी पण यज्ञामध्ये भाग घेतला. त्या 3 राण्या आणि राजा दशरथ आणि अगदी चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रमाणात यज्ञ साजरा केला. यज्ञ केला आपला. आणि यज्ञ सुरू असताना त्या यज्ञामधनं अग्निपुरुष प्रकटला किंवा यज्ञदूत म्हणा तुम्हाला. आणि स्वतः त्यांनी सोन्यातनी रत्नमाणकांनी मढवलेले एक भांड, त्यात खीर भरली होती. ती खीर दशरथाला देऊन सांगितलं की तुझ्यावर सगळे देवदेवता खुश आहेत, ही खीर तू घे आणि तू आणि तुझ्या तिन्ही राण्या मिळून ही खीर खा, तुमची इच्छा पूर्ण होईल. त्याप्रमाणे दशरथाने ती खीर आपल्या राण्यांना पण दिली आणि आपणही खाल्ली चौघांनी. ती खीर खाल्ल्यानंतर यज्ञ समाप्त झाला. काही दिवसांनी दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या. त्याची जी इच्छा होती मला मूल व्हावं, तर राण्या गर्भवती राहिल्या. आणि त्यांनी ती बातमी वसिष्ठ ऋषींच्या कानावर घातली की माझ्या राण्या गर्भवती राहिल्या, मी आता बाप होणार आहे. वसिष्ठ ऋषींना आनंद आला ती बातमी ऐकून. तर त्याप्रमाणे त्या वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की तुझ्या पोटी 4 देवता जन्म घेणार आहेत, विष्णूचे अंश. तर कौसल्याच्या पोटी राम, सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीच्या पोटी भरत, असे 4 भावंड जन्माला आली. ती 4 भावंड जन्माला आली आणि यांनी सांगितलं वसिष्ठ मुनींनी की ही 4ही भावंड दुष्टांचा संहार करणार, राक्षसांना मारणार आणि या पृथ्वी तलावावर शांतता आणि धर्माची ध्वजा आकाशात फडकवणार, सज्जनांचं रक्षण करणार, त्यासाठी यांचा जन्म झालेला आहे, असं वसिष्ठ ऋषींनी त्यांना सांगितलं होतं आधीच. त्याप्रमाणे काही दिवसामध्ये त्यांचा जन्म झाला. त्या दिवशी अयोध्येमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं. सगळीकडे जन्म ह्या चौघांचा झाला. त्याबरोबर सगळीकडे मंगलवाद्य वाजवली गेली. सुवासिनींनी मंगल गाणी म्हटली, घराघरा गुढ्या तोरणे उभारली, घरोघरी गोडधोड पक्वान्न खाल्ली. आपण खातो ना गोड, तसे त्यांचे घरोघरी गोडधोड केलं सगळं. राज दरबारामध्ये पण आनंद वातावरण पसरलं होतं आणि आनंद नवजात बाळांना बघायला सगळे उत्सुक होते. ह्यांनी राजा दशरथाने गोरगरिबांना मुक्त असते अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान दिलं. इतका तो खुश झाला. एका वेळेला 4 बालकं जन्माला आली ना, आणि ते पण देवाचे अंश होते. कळलं का? कौसल्याच्या पोटी राम जन्मला, सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न जन्मला आणि कैकेयीच्या पोटी भरत जन्माला आला. आणि त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं होतं. अख्खी अयोध्या आनंदात डुबून गेली होती सगळी. आणि 12व्या दिवशी ऋषी वसिष्ठांच्या उपस्थितीत राजवाड्यात शाही थाटामध्ये त्या 4ही बालकांचं बारसं करण्यात आलं. कळलं? 4ही ताळ्यांचं
बारसं घडवलं. कौशल्याच्या मुलाचं नाव ठेवलं राम, सुमित्राच्या मुलाचं नाव ठेवलं लक्ष्मण आणि शत्रुघ्न, तिला 2 मुलं झाली होती. आणि कैकेयीच्या मुलाचं नाव ठेवलं भरत. समजलं? म्हणजे राम लक्ष्मण, श्रीराम लक्ष्मण शत्रुघ्न आणि भरत हे चौघे जन्माला आले आणि उपस्थितांना शुभ आशीर्वाद दिले. आता हे तिघेही लहानपणी शिशुपण त्या राजवाड्यामध्येच सरलं, तिकडेच सरलं, म्हणजे बालपण घालवलं याने तिकडे. शिशुपण म्हणजे लहान होते खूप, 5 वर्षापर्यंत शिशुपण म्हणतात, कळलं? 5 वर्षानंतर असतं ते बालपण. शिशुपण म्हणजे त्या मुलांना काही कळत नाही, त्या बालकाला काही कळत नाही, दात नसतात, तो दूध पितो, मऊ मऊ भात खातो, ते शिशुपण. कळलं? तुम्ही जेव्हा शाळेत जातात ते तुमचं बालपण सुरू होतं तेव्हा. समजलं? तर अशा रीतीने त्यांच्या राजवाड्यामध्ये शिशुपण सुरू झालं. आता आपण ह्याच्यापुढे ते बालपणात शिरल्यावर पुढे त्यांचं शिक्षण कसं झालं, ते कुठे गेले, कुठच्या आश्रमात राहिले, हे आपण नंतरच्या भागात बघू. कळलं?